राज ठाकरे यांचा फुसका बार असून त्या दोघांची नक्कीच हार होणार आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महायुतीलाच उलट फायदा होणार आहे असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते। यावेळी सीमाताई रामदास आठवले, राष्ट्रीय सचिव विनोद निकालजे, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड आणि राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। स्थानिक पातळीवर मित्र पक्षांना म्हणावा तितका न्याय मिळत नाही, म्हणून महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये जरी काही प्रमाणात नाराजी असली तरी राज्य पातळीवर महायुती भक्कम आहे असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट असले तरी आमचा रिपब्लिकन पक्ष हाच खरा आहे। आमचा पक्ष जनमानसात पोहोचलेला असून त्यांची नाळ सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जोडलेली आहे। मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेच। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बाबत काहीतरी नक्की मार्ग निघेल। मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक बैठक घेऊन यातून मार्ग काढावा आणि आंदोलन तापणार याची खबरदारी घ्यावी असा सल्लाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलाय। आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या युतीचा आम्हाला अजिबात काही नुकसान अजिबात नाही। उलट त्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आमचा फायदाच आहे। मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आलेले आहेत, पण त्या मराठी मतांमध्ये 20% मतं 20-22% मतं आमच्या बाजूला आहे। ती मतं आम्हाला मिळणार आहे, सगळी मराठी मतं त्यांना मिळणार नाही। त्यामुळे त्या दोघांनी आता आपल्या बेसच्या अल्पपिढीची निवडणूक ते लढले, अनेक जागा त्यांची निवडून आली नाही। त्यामुळे त्यांचा फुसका बहार आहे, त्या दोघांचा एकत्र येण्याचा फुसका बहार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची हार आहे। त्यामुळं ते निवडणुकीमध्ये हरणारच आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक डेप्युटी मेयरपद मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यांना बोलणं अत्यंत आवश्यक आहे। आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत, ही मागणी आपली सगळ्यांचीच आहे। त्यामुळं याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एखादी बैठक बोलवावी आणि आंदोलन जे आहे ते आंदोलन जास्त तापणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारने घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे। आणि त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट आहेत, पण जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचा ग्रुप जो आहे हा ग्रुपच खरा रिपब्लिकन पक्ष आहे आणि तो जनमानसांमध्ये पोचलेला रिपब्लिकन पक्ष आहे। गावागावाशी त्याची नाळ जोडलेला रिपब्लिकन पक्ष आहे आणि या पक्षामध्ये बौद्ध समाज तर आहेच आहे, पण आमची आता मातंग आघाडी आहे, मराठा आघाडी आहे, ओबीसी आघाडी आहे, मायनॉरिटी आघाडी आहे, जैन आघाडी आहे, अशा अनेक आघाड्या आम्ही स्थापन केलेल्या आहेत। तिथं महिला आघाडी किंवा इतर सगळ्या आघाड्या आहेतच आहे। सर्वांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आता 3 ऑक्टोबर हा रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस आहे। महाड हे आमच्यासाठी अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचं एक शहर आहे। 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी 19 आणि 20 मार्च 1927 हा बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला होता आणि हा त्या महाड या ठिकाणी 3 ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी RPIच्या वतीनं हा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो आणि त्यात हजारोच्या संख्येने लोक महाराष्ट्रातून येतात। या वेळेला महाडला हा 3 ऑक्टोबरला कार्यक्रम होत आहे आणि प्रकाश मोरे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहे। तोही कार्यक्रम आमचा होणार आहे। मला वाटतं की महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत ते सगळे अंडरस्टँडिंगने काम करणारे आहे। स्थानिक लेवलला काही गोष्टींवरती वाद होतोय खरी आहे। आमच्या पक्षाने जास्त वाद केला पाहिजे, पण आम्ही वाद करत नाहीये। पण आमच्या पक्षाला सत्तेचा योग्य वाटा मिळत नाही ही तक्रार महाराष्ट्रातल्या लोकांची आहे। या महाराष्ट्रातल्या लोकांनी मला केंद्रामध्ये मंत्री म्हणून पाठवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या एकाही कार्यकर्त्याला संधी मिळत नाही, पण यावेळेला मात्र महामंडळामध्ये संधी मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे जे महामंडळ होतील, त्यानंतर जिल्ह्याच्या कमिट्या होतील, DPTC आणि बाकीच्या, त्याच्यामध्ये RPIच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल। काही जिल्ह्यामध्ये संधी मिळालेली आहे आणि
अजूनही काय सर्व जिल्ह्यामध्ये ती संधी मिळाली पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये अशोक गायकवाड यांचं नाव मागच्या वेळेला अनेक वेळेला आम्ही प्रयत्न केला, पण अजून काय नाव त्यांचं आलं नाही. अशोक गायकवाड यांचं DPTCवर नाव आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आमच्यामध्ये काय जरी काय लोकल लेवलला काय धुसफूस असली तरी महायुती भक्कम आहे, मजबूत आहे.